हा इकडून ही शब्द मला असा आला आणि पलीकडून व्हायला आलो होतं तर त्या खड्ड्यात असं चाक हे झालं त्याचं आणि बॅलन्स गेला त्याचा आणि ती चमचम तिकडे पडलं खाली पाण्यात. कुठं आहे महेश? बाजूला थांबला म्हणजे वाचला झाला जीव. तो विषय झाला. आता ह्या खड्ड्यामध्ये इकडून एक 4 चाकी चालली होती आणि मोटरसायकल इकडून यायला लागली होती. निकम डॉक्टर म्हणून आहे तिथं जणाला ऍडमिट केलं त्याला. तर ते पण आता पडता पडता वाचले, त्याच्या पायाला लागले. आपल्याला वेळ असेल तर 2 मिनिटं आपण मला फरक आहे पण हे बॅरिकेडिंग अजून केलंच नाही. आता काय पीडब्ल्यूडीच्या हातात होता पण त्यांनी हँडओव्हर केलं नॅशनल हायवेला. नाही म्हणते त्यांनी काय म्हणते. काल मी बोलली त्यांच्याशी आणि ते पूर्णपणे नॅशनल हायवेकडे त्यांच्याबद्दल त्यांच्या ते अधिकारी जे आउट ऑफ टाउन आहे उद्या किंवा परवा त्यांच्यावर आपण मीटिंग. आता आमची काय सगळ्यांची मागणी आहे की हे जे लोखंडी रोलिंग आहे ते पूर्णपणे 4 दिवसात करणे आणि हे डांबरी नंतर. पण मेन म्हणजे मला कळत नाही प्रशासन एकदा हलगर्जीपणा आहे की एवढं सगळं एवढ्या मोठ्या पुलावर भागावची काहीच नसताना कमीत कमी 10 ते 15 गावचे ह्या पुलावरून वाहतात. सर्व रस्ता ह्या रस्त्याशिवाय पर्याय नाही. हे डिटेल्स सोमनाथ